खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर कला मंदिर पारोळा रोड धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी आग्रा रोड देवपूर धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन संपर्क क्रमांक 9764612945। प्राचार्य एसटी चौधरी 8209 92833। प्राचार्य बीएस जाधव 94227 91235। एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक 90221 94550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक 88 059 411। सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। कसं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, कसं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। हमालांची मजुरी वाढ करण्यासह इतर मागण्यांसाठी धुळे जिल्ह्यातील 2000 हमाल कामगारांनी बेमुदत संप पुकारलाय। नेहमीच गजबजलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमालांच्या संपामुळे शुकशुकाट दिसून आला। संपाचा आज दुसरा दिवस असल्यानं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध प्रकारचा माल देखील पडून आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा निबंधक यांनी यावर तोडगा काढावा अशी मागणी हमाल कामगार संघटनेचे अध्यक्ष गंगाराम कोळेकर यांनी प्रसार माध्यमांना दिली। मी धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेचा अध्यक्ष गंगाराम भीमाजी कोळेकर गेले 8-9 महिन्यापासून आमच्या शेतकऱ्याकडच्या हमालीचा करार हा संपून गेलेला आहे। आम्ही वेळोवेळी डीडीआरला पत्र दिले, मार्केट कमिटीला पत्र दिले, पण डीडीआरने आचारसंहिता आहे असं आहे तसं करून 3-4 मिटिंगा घेतल्या। त्या मिटिंगमध्ये काही तोडगा निघाला नाही, म्हणून आम्हाला नाईलाजाने धुळे जिल्ह्यातील जेवढ्या मार्केट कमिटी आहे तेवढ्या मार्केट कमिटी आम्हाला संप करावा लागला आहे। कारण नियमाप्रमाणे 3 वर्षाचा करार संपल्यानंतर हमाली मापई ही शेतकऱ्याकडची वाढवून द्यावा लागते, परंतु ह्या डीडीआरने ह्या मार्केट कमिटीने अंगकाढूपणा केल्यामुळं आज आमच्या हमाल मापडी कामगार धुळे जिल्ह्यातील हमाल मापडी कामगार संघटनेवर उपासमारीची वेळ आलेली आहे। हे मार्केट डीडीआरने आणि मार्केट कमिटी संगमताने हे आम्हाला संपर्क उतरण्यास भाग पाडलेला आहे। म्हणून हा जी पुढचा काही जो नुकसान होईल व जे उपासमारीची वेळ येईल याला संपूर्ण डीडीआर आणि मार्केट कमिटी जबाबदार राहतील याची मी तुम्हाला विनंती करतो। 2000 आज संपाचा आमचा दुसरा दिवस आहे। धुळे जिल्ह्यातून आज 2000 हमालाच आमचे कामगार संपवले हमाल मापडी कामगार आज दुसरा दिवस संपाचा आहे। आणि रोजची 25-30 लाखाचे नुकसान होणारच आहे। पट्ट्यावधीच नुकसान धरून घ्या तुम्ही मार्केट कमिटी जिल्ह्यामध्ये पट्ट्यावधी रुपयाची नुकसान रोजची होती, आमची बी लाखो रुपयाची नुकसान होती, शेतकऱ्याची नुकसान होती, व्यापाऱ्याची नुकसान होती। तरी डीडीआरने या गोष्टीवर तोडगा काढून काहीतरी निर्णय दिला पाहिजे अशी आमची कळकळीची विनंती आहे। तरी त्यांनी या गोष्टीचा काही विचार करावा। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील
हमाल मापाडी यांनी जो संप पुकारलेला, या संपाला अखिल भारतीय ट्रेड युनियन अर्थात आयटक त्याबरोबर CITU या संघटनेचा पाठिंबा आहे। श्रमिकांचा अतिशय मूलभूत प्रश्न आहे की हमालीचे दर वाढवून यावे। वेतन कराराची मुदत संपलेली आहे आणि संपूर्ण 8 महिन्याचा कालावधी झाला तरी अद्यापपर्यंत धुळे कृषी महाविद्यालय कृषी उत्पन्न बाजार समितीने अद्यापपर्यंत यांच्या मजुरीमध्ये वाढ केलेली नाही। शेजारचा जळगाव जिल्हा आहे, नंदुरबार जिल्हा आहे, यामध्ये त्याची अंमलबजावणी झाली, परंतु अद्यापपर्यंत हमालीचा दर वाढवून न मिळाल्यामुळे या कृषी उत्पन्न बाजार समिती हमालांनी संप पुकारलेला आहे। तरी शासनाला आमची विनंती आहे की श्रमिकांचं वेतन, श्रमिकांचे मजुरीचे दर हे पूर्वलक्षीपणे लागू करावे व हमालांना, या श्रमिकांना न्याय द्यावा, यासाठी या मार्केट कमिटीने त्याचबरोबर DDRने पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा। एकीकडे मार्केट ठप्प झालेले आहे, त्याचबरोबर शेतकऱ्याचा सुद्धा माल आज शेतामध्ये पडलेला आहे आणि त्या माध्यमातून आज शेतकऱ्याचा माल जर मार्केट कमिटीला आला नाही तर मोठं दळणवळणाचं जे साधन आहे हे सुद्धा ठप्प होईल आणि त्या माध्यमातून शासनाने हमाल मापाडी संघटनेचा अंत पाहू नये अशी आम्ही मागणी करीत आहोत। हमाल कामगारांच्या या बेमुदत संपाला आयटक व CITU या संघटनांनी देखील पाठिंबा दर्शवलाय। शेतकऱ्यांच्या हमालीचा वेतन करार संपूर्ण 8 महिने उलटून देखील अद्यापपर्यंत मजुरी वाढ करण्यात आली नाहीये। नियमाप्रमाणे 3 वर्षांचा करार संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या हमाली व मापाई वाढ करणं बंधनकारक असताना देखील जिल्हा निबंधक व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडमुठे धोरणामुळे जिल्ह्यातील हमाल कामगारांवर संपावर जाण्याची वेळ आली आहे। शासनाने यामध्ये लक्ष घालून हमाल कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी देखील गंगाराम कोळेकर यांनी यावेळी केली। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833। प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे।
डीबीटीसाठी विद्यार्थ्यांनी आदिवासी प्रकल्प कार्यालयात पुन्हा एकदा ठिय्या आंदोलन केलंय। या आंदोलनाला राज्याच्या आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी भेट देऊन लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी वर्ग होईल असं आश्वासन दिलंय। मात्र मंत्र्यांना जाऊन 24 तास उलटून देखील विद्यार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी न मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरूच ठेवलं। यावर प्रकल्प अधिकाऱ्यांना विचारणा केली असता लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी वर्ग होईल असं आश्वासन देण्यात आलंय। काल दिनांक 16/1/2025 रोजी पंडित दीनदयाल स्वयं योजनेबाबत काही विद्यार्थी प्रकल्प कार्यालय इथं आलेले होते। त्या बाबतीत कारण त्यांचं जे आपलं फर्स्ट आणि सेकंड सायकल असतं ते त्या सायकलची डीबीटी जमा झाली नव्हती, त्याच्यामुळे विद्यार्थी आले होते। त्याच्या बाबतीत प्रकल्प कार्यालयाने अपर आयुक्त कार्यालय, माननीय आयुक्त कार्यालय यांच्याशी केलेलं आहे। तसंच काल माननीय मंत्री महोदय नंदुरबार दौऱ्यावर असताना धुळे इथे रस्त्यात आले असताना मंत्री महोदयांनी सुद्धा विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं की आपली जी डीबीटी आहे, स्वयंची डीबीटी असेल किंवा वसतिगृह डीबीटी असेल, ही नियमित आता विद्यार्थ्यांच्या खात्यात देण्यात येईल असं सरांनी पण आश्वासन दिलेलं आहे। आणि काल ही प्रोसेस ऑनलाईनची काल सुरू झालेली होती। आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होऊन जाईल। पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवण, नाश्ता व शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट डीबीटी वर्ग केली जाते। डीबीटी वेळेवर न मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी मागील आठवड्यात देखील आंदोलन केलं होतं। विद्यार्थ्यांना 14 जानेवारीपर्यंत डीबीटी खात्यावर वर्ग होईल असं आश्वासन मिळालं होतं। मात्र 17 जानेवारी उजाडून देखील विद्यार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी वर्ग न झाल्यानं विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आक्रमक होत आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले। आदिवासी विकास मंत्र्यांनी भेट देऊन देखील डीबीटी वर्ग होत नसल्यानं विद्यार्थ्यांनी चांगलीच नाराजी देखील यावेळी व्यक्त केली। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी, 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव, 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे।
धुळे जिल्हा परिषद सदस्यांचा 15 जानेवारी रोजी 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं सदस्यांच्या निरोप समारंभाचं आयोजन जिल्हा परिषदेच्या सभागृहात करण्यात आलं होतं। या निरोप समारंभामध्ये अध्यक्ष उपाध्यक्षांसह अनेक सदस्यांनी मनोगत व्यक्त करत आपला अनुभव सांगितला। यावेळी अधिकाऱ्यांनी देखील या जिल्हा परिषद सदस्यांसोबत काम करताना काय अनुभव आले उपस्थितांसमोर सादर केले। यावेळी आमदार राम बदाणे यांनी देखील जिल्हा परिषद सदस्य असताना केलेल्या कामाचा आढावा या निमित्तानं मांडला। यावेळी जिल्हा परिषदच्या मावळत्या अध्यक्षा धरती देवरे, आमदार राम बदाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, महिला व बालकल्याण सभापती ज्योती बोरसे, शिक्षण व आरोग्य सभापती सोनी कदम, माजी अध्यक्ष तुषार रंधे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, सदस्य संजय पाटील, पोपटराव सोनवणे, आशुतोष पाटील, ललित वारुडे यांच्यासह अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। इतर सुद्धा अनेक आपल्या आढावा बैठक असतील, त्या बैठकांमधून तो त्यांचे प्रश्न अतिशय पोटतिडकीने त्या ठिकाणी मांडत असतो। आणि हे मांडत असताना तो या ग्रामीण जनतेचं म्हणजे आपल्या धुळे जिल्ह्याच्या नागरी विभाग सोडवण्यासाठी अतिशय पोटतिडकीने आणि प्रयत्न करत असतो। तर मी रिपीट करणार नाही खूप आपलं काय महत्व आहे। या ठिकाणी गेल्या 5 वर्षाचा मागोवा घेताना आपण काय काम केलं आहे। मला काल एक बादल साहेब आपले जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांनी एक प्रतिक्रिया दिली आणि त्याच्यातून संपूर्ण आजच्या कार्यक्रमाचं आणि तुमच्या कार्यगौरवाचं उत्तर मिळून गेलं। गटामध्ये गेलो, याच्या अगोदर कधीही नाही झाली एवढी कामं जिल्हा परिषद देऊ शकते आणि ती होत आहे। हे म्हणजे त्यांना प्रतिक्रिया मिळाली आणि आमच्या जनतेची पूर्ण नाळ बांधलेली आहे। आणि आपण सर्वांनी प्रयत्न केले मुदतवाढीसाठी, परंतु मुदतवाढ आहे ना मनातून सगळ्यांना आहे आणि ती तुम्ही 100% पुन्हा येणार याच्याबद्दल निश्चित खात्री आहे, त्याच्याबद्दल कोणतीही शंका नाही। या ठिकाणी जिल्हा परिषदेचे असं म्हटलं जातं की जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी हे विकासाची 2 चाकं आहेत, खरोखर ती 2 चाकं आहेत। आणि ही बॉडी मी 28 वर्ष नोकरी केली, परंतु ही बॉडी मी थोडीशी वेगळी आणत होती। या बॉडीमध्ये मला जिल्हा परिषद सदस्य कोण आहे, मला अधिकारी कोण आहे, मला कर्मचारी कोण आहे हे काय ओळखू आलं नाही। म्हणजे एवढे एकमेकांमध्ये मिसळलेले आपण सर्वजण त्यामुळं तुमचं करावं तितकं कौतुक आहे। आम्ही थोडासा एक छोटासा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे की तुमचं थोडंसं स्वागत करावं। आजच्या तारखेबद्दल पण बऱ्याच जणांना शंका आहे। मी सांगतो आजची तारीख 17 जानेवारी आहे 2025 आणि 30 तारीख होती 17 जानेवारी 2020। 30 तारीख त्याच तारखेला तुम्ही सर्वजण या सभागृहात होता आणि पुन्हा आता आज तुम्ही या सभागृहात आहे, म्हणजे ही तारीख शुभ तारीख आहे। त्यामुळं तुम्ही माझी वगैरे अजिबात नाही, तुम्ही सन्माननीय आमच्यासाठी होते आहात आणि राहते। कष्ट करून संघर्ष करून इथपर्यंत जरी पोहोचले असतील तरी मला जरी विधानसभेचा आज इथं आमदार म्हणून संधी मिळाली असेल, पण मला देखील कुटुंबामध्ये जेव्हा समाजकारणात राजकारणात आलो, जरी मला वारसा होता तरी मला संघर्ष फार मोठा पाहायला मिळाला। मी माझ्या वयाच्या 18व्या-20व्या वर्षापासून समाजकारण राजकारणाला सुरुवात केली आणि 20व्या वर्षापासून जेव्हा मी समाजकारण राजकारण करत होतो तेव्हा मला देखील माझ्या मनामध्ये किंचित पण असं कधी स्वप्न पण पडलं नव्हतं की मी 32व्या वर्षी विधानसभेचा आमदार होईल। पण मी समाजकारण राजकारण करत राहिलो। माझं 21व्या वर्षी माझ्या ग्रामपंचायतचा फॉर्म उडला होता। मी 17 दिवस 21 वर्षाला भरायला कमी भरलो होतो आणि तेव्हा माझा ग्रामपंचायत सदस्याचा फॉर्म दादा त्यावेळेस मोठे नेते होते, त्यावेळेस एक पीए होता तिथं रवी म्हणून, त्यावेळेस त्यांनी माझा फॉर्म उडवला होता। त्या दिवशी खुणगाट बांधली होती की मी माझा जरी आता ग्रामपंचायतचा फॉर्म उडला असेल तरी मी पंचायत समिती लढणार नाही, जिल्हा परिषद लढणार नाही, आपल्याला डायरेक्ट व्हायचं तर अण्णा साहेबांसारखं आमदार व्हायचं। त्यावेळेस पासून मनामध्ये संकल्प होता। पण 2019ला असे सर्कमस्टन्सेस तयार झाले तर माझ्या आईला तिकीट मिळालं, मला तिथं तिकीट मिळालं नाही। मी तिथं तिकीट मागत होतो पण मला ज्युनियर आहे, मला तेव्हा कोणी मदत नव्हतं। इथं अनेक लोक माझ्या त्या गोष्टीचे साक्षीदार आहेत, पण मी तेव्हा देखील धडपड करत होतो। पण माझी एक प्रकारची खिल्ली उडवली जात होती, माझी तर मजाक घेत होते, मला तर सांगत होते हा भावी आमदार आयुष्यभर भावी आमदार राहणार आहे आणि मग याला कधी सभागृहाचं तोंड पण बघायला मिळणार नाही। अशा संघर्षाच्या काळामध्ये मी तिथं थांबलो नाही, खचलो नाही, थांबलो नाही, घरी बसलो नाही, निराश हताश उदास आम्ही तिथं थांबलो नाही आणि मग संघर्ष करत राहिलो। 14ला माझे वडील उभे राहिले, 75,000 वडिलांना मतदान मिळाले, 45,000चा फरक पडला, पण मी त्यावेळेस देखील संघर्ष करत राहिलो।
आणि तो पराभव माझाच झाला असं मी तिथं मानत राहील. त्याच्यानंतर मार्केट कमिटी झाल्या, ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, सोसायटीच्या निवडणुका झाल्या, सगळ्यांमध्ये मी सहभागी नोंदवला. आणि त्याच्यानंतर 19 तिकीट मागितलं तेव्हा मला मिळालं आणि 19 विधानसभा झाल्या माझ्या आईला तेव्हा 1,11,000 मतदान मिळालं आणि 12-13 हजार मतांनी माझा पराभव तिथं झाला. मग तिथे जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या. मग मी माझ्या नागाव जिल्हा परिषद गटात सुरुवात केली. 12,500 मतदान झालं होतं, त्याच्यात 10,500 मतदान मला मिळालं. त्याच्यानंतर कोविडचं सुरू झालं. त्यानंतर परत 2.5 वर्षामध्ये आमच्या पोटनिवडणुका लागल्या. ओबीसीचं आरक्षण रद्द झाल्यामुळे ओबीसीच्या आरक्षणामध्ये आपण लढलो. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य एस.टी. चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य बी.एस. जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्तानं विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात आल्याचं बघायला मिळालं. यामध्ये मुंबई येथील स्काय इंटरनॅशनलचे संचालक अलीम मंसुरी तसेच माजी उपनगराध्यक्ष हाजी नबू हाजी बशीर पिंजारी आणि समर्थकांकडून जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्तानं तब्बल 5 फुटांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. केकवर असलेली गढी आणि जयकुमार रावल तसेच भाजपचे पक्षचिन्ह असलेल्या कमळाचे फोटो यावेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. शिंदखेड्यासह दोंडाईच्या मध्ये जयकुमार रावल यांच्या समर्थकांकडून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्यात आले. यामध्ये दोंडाईचा या ठिकाणी रक्तदान सह आरोग्य शिबिर संपन्न झालं. तसेच काय इंटरनॅशनलचे संचालक अलीम मंसुरी यांनी दोंडाईच्या मधील मुकबधीर शाळेमध्ये फळ आणि शालेय उपयोगी साहित्याचं वाटप केलं. याचबरोबर जनता दरबार, मंत्री कार्यालय, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती आवार, रावल उद्योग समूह, सहकार मोहीम दादासाहेब रावल नॉलेज सिटी, अहिंसा एज्युकेशन कॅम्पस या ठिकाणी रक्तदान शिबिर राबवण्याबरोबरच देवी या ठिकाणी मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न झालं. तर प्रवीण आय क्लिनिकमध्ये माजी उपसभापती रणजित गिरासे आणि सुविधा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. रावल नॉलेज सिटी या ठिकाणी विविध क्रिकेट स्पर्धांचं आयोजन देखील करण्यात आल्यानं संपूर्ण शिंदखेडा मतदारसंघामध्ये मंत्री जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल बघायला मिळाली.
मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये मंत्री रावल यांचा वाढदिवस पार पडला असून राबवण्यात आलेल्या विविध शिबिरांचा हजारो नागरिकांनी यावेळी लाभ घेतला। दरम्यान या कार्यक्रमाला अलीम मंसुरी, हाजी नबू हाजी बशीर पिंजारी, कृष्णा नगराळे पिंजारी, एजाज खाटीक यांच्यासह पंचक्रोशीतील रावल समर्थक आणि भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, शिंदखेडा। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। जानेवारी 2025ला रात्री 9 वाजेच्या सुमारास धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं शिरपूर शहरातील खाटीक गल्लीमध्ये धडक कारवाई करत हजारो गोवंश जातीचे चामडे जप्त करत नष्ट करण्याची कारवाई केली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी शिरपूर शहर पोलिसांच्या मदतीनं शहरातील खाटीक गल्लीमधील एका घरावर छापा टाकला। यावेळी हजारोंच्या संख्येने गोवंश जातीचे जनावरांचे चामडे आढळून आले। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आणि मुद्देमाल नष्ट करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती। शिरपूर शहरात मोहम्मदिया नगरमध्ये एका बंदिस्त घरामध्ये गोवंश जातीच्या जनावरांचे चामडे ठेवल्याची इन्फॉर्मेशन होती। त्या पद्धतीने माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांतजी धिवरे सरांनी आदेशित केल्याप्रमाणे सदर ठिकाणी येऊन खात्री केली असता इन्फॉर्मेशन मधील घरामध्ये तसे चामडे आढळून आले। त्याप्रमाणे शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री के पाटील, त्याचप्रमाणे वेटरनरी डॉक्टर व नगर परिषदेची टीम असे सर्वांना पाचारण करून पुढील कारवाई करीत आहोत। घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के पाटील आणि पोलीस अंमलदार उपस्थित होते। या घटनेमुळे संपूर्ण शिरपूर तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे, तर पोलीस पुढील कारवाई करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, शिरपूर। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे।
रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी आग्रा रोड देवपूर धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन संपर्क क्रमांक 9764612945. प्राचार्य ST चौधरी 82 92833. प्राचार्य BS जाधव 94 227 एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. शिंदखेड्यातील पत्रकारावर हल्ला करणाऱ्या मुजोर वाळू माफियांवर अॅट्रॉसिटी ॲक्टसह कठोरात कठोर कारवाई करा अशा मागणीचं निवेदन संविधान संरक्षण समितीच्या वतीनं पोलीस प्रशासनाला देण्यात आलंय. शिंदखेडा तालुक्यातील निशाणे गावचे पत्रकार जतीन नगराळे यांच्यावर वाळू माफियांकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात नगराळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. शिंदखेडा पोलिसांनी या घटनेबाबत गुन्हा देखील दाखल केला. मात्र सदरच्या वाळू माफियांवर अॅट्रॉसिटी ॲक्टसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी संविधान संरक्षण समितीच्या वतीनं पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली. जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात निशाणे नावाचं एक लहानसं खेडं आहे, ज्यामध्ये दलित एकच कुटुंब आहे आणि तोही तुमच्यासारखा पत्रकारितेचं काम करतो नगराळे म्हणून. त्या गावामध्ये महाराचं घर हे एका बाजूला असतं आणि त्याच ठिकाणी बेकायदेशीररित्या वाळू उपसा चालत असतो. त्या दिवशी त्यांनी ज्यावेळेला पहाटे वाळू उपसा करायला अवैध धंदे करणारे लोक गटाने आले, त्यांना त्याने थांबवण्याचा प्रयत्न केला की असं काही तुम्ही करू नका. एवढ्या कारणासाठी ती आलेली साधारण एक डझनभर माणसं 11 माणसं हातामध्ये लोखंडी रॉड काठ्या घेऊन त्याच्या घरात शिरले. त्याला त्यांनी मारहाण केली. त्याच्या पाठीवर, अंगावर, डोक्यावर सर्वत्र जखमा आहेत आणि त्या गंभीर स्वरूपाच्या आहेत. प्लास्टर लावून तो ठिकठिकाणी आपल्या अंगाला हिरे मेडिकल कॉलेजमध्ये ICU युनिटमध्ये 7 नंबरच्या कॉटवर 15 नंबरच्या वॉर्डमध्ये आहे. त्याला आम्ही भेटून आलो आणि हे प्रकरण इतकं गंभीर आहे की दुसरं मस्साजोगमध्ये जे बीड जिल्ह्यात घडलं त्याच प्रकारे याही ठिकाणी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आलेल्या लोकांनी त्या घरातल्या कुटुंबातल्या स्त्रियांचाही विनयभंग केला, गळ्यामध्ये असलेले दागिने ओरबाडून नेले आणि चोरी करून पळून गेले. तेव्हा त्यांच्यावर सर्व प्रकारे म्हणजे अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार कायद्याचं कलम, याबरोबर 307 जीव घेण्याच्या हेतूने मारहाण करण्याचं कलम आणि संघटित गुन्हेगारी म्हणून मोका लावण्याची कलमही त्याच्यावर लागू शकतात, असं निवेदन आम्ही माननीय SP साहेबांच्या नावाने दिलेलं आहे आणि ते आपणही जनतेपर्यंत पोहोचवावं अशी विनंती करून आम्ही थांबतो. यावेळी बाबा हातेकर, हरिश्चंद्र लोंढे, सागर मोहिते, श्रीकृष्ण बेडसे, छोटूलाल मोरे, रामकृष्ण शिंदे, धनंजय गाळणकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट
माझा महाराष्ट्र न्यूज धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089 92 833. प्राचार्य बी.एस. जाधव 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.